ठरलं तर मग मालिकेच्या 4 ऑक्टोबरच्या भागात अखेर आता सायलीला समजलेलं आहे की अर्जुन प्रियावरती नाही तर खरोखरच तिच्यावरती प्रेम करतो. आणि ज्या प्रियाने अर्जुनसोबत डिनर डेटचा घाट घातलेला असतो ते सगळं आता पूर्ण फ्लॉप होत तिथे प्रिया नाही तर सायलीसोबतच अर्जुनची डिनर डेट रंगणार असते. व अखेर आता सायली देखील अर्जुनला प्रेमाची कबुली देऊन आनंदाचा धक्का देणार असते. परंतु ते कसं ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रिया आता अर्जुनच्या हात धुवूनच मागे लागलेली असते आणि त्याला जबरदस्ती करत असते. ती सतत त्याला सांगत असते प्रेमाची कबुली द्यायला आणि अर्जुन आता खूपच वैतागून गेलेला असतो प्रियाला. बाहेरून सायली लपून हे सगळं काही पाहत असते आणि सायलीच्या जीवाची देखील तितकीच घालमेल होत असते. अर्जुन ज्यावेळी चेअरवर बसतो त्यावेळी प्रिया त्याच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि त्याला सांगते की अर्जुन प्लीज, मला आयुष्यभर तुझ्यासोबत याच घरात राहायचं आहे. तरी देखील अर्जुन प्रियाला बाजूला सारतो आणि तेथून दूर जातो. काही केले आता प्रिया ऐकण्याचं नावच घेत नाही. अर्जुनच्या ती आता गळाच पडत असते आणि अर्जुन तिला खूप वैतागून गेलेला असतो, तिच्यावरती चिडलेला असतो. त्यानंतर अर्जुन प्रियाने जे गुलाब देऊन त्याला प्रपोज केलेलं असतं ते गुलाब पूर्ण चुरगळा करून फेकून देतो. आता तर मात्र प्रियाच्याही डोक्यात तिळक जाते. खरं तर प्रिया मुद्दामच करत असते, कारण तिला स्वतःहून अर्जुनच्या तोंडून वधवून घ्यायचं असतं की अर्जुनने हे सगळं प्रेमाचं केलेलं एक नाटक होतं आणि त्यासाठी प्रिया अर्जुनवरती जबरदस्ती करत असते. अर्जुन आता प्रियावरती इतका चिडायलेला असतो. इतक्यातच प्रिया पाठीमागून येऊन अर्जुनला घट्टमिठी मारते. तेव्हा सायलीला आता धक्काच बसतो. सायलीने आधीच अर्जुनला प्रियापासून सावध राहायला सांगितलेलं असतं, कारण प्रिया कधी कोणत्या प्रकरणात अर्जुनला अडकवून ठेवेल सांगता येत नसतं. परत अर्जुन प्रियाला दूर फेकतो आणि तेथून निघून जातो. अर्जुन प्रियाच्या जाळ्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु प्रिया त्याला तिथून जाऊ देत नसते आणि प्रियाने आता नालायकपणाची हद्दच पार केलेली असते. ती अर्जुनला फोर्स करत असते. इतक्यातच अर्जुन पाठीमागे सरकण्याच्या नाद्यामध्ये सोफ्यावरती खालती पडतो आणि प्रिया तिच्यासाठी असणाऱ्या याच संधीचा फायदा घ्यायला लागते. ती अर्जुनच्या आता खूप जवळ जाते तर सायली आता डोळे बंद करून घेते. सायली देखील आता खूप चिडलेली असते. प्रिया अचानकपणे अर्जुनला किस करणार इतक्यातच अर्जुन प्रियाला जोराचा ढकलतो. अर्जुन आता चावताळून उठलेला असतो. आतापर्यंत शांतपणे असणाऱ्या अर्जुन रागाने पेटून उठलेला असतो आणि प्रियाला तिच्याच भाषेत सडेतोड उत्तर द्यायलाही तो सज्ज असतो. अर्जुन प्रियाला सांगतो की माझं तुझ्यावर नाही, माझं फक्त माझ्या सायलीवरती प्रेम आहे. अखेर आता अर्जुनने प्रियासमोर का असेना परंतु सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सायलीने हे स्वतः पाहिलेलंही असतं आणि ऐकलेलं देखील. सायलीबद्दल अर्जुनच्या मनातली भावना रागाच्या भरात का असेना परंतु त्याने ती व्यक्त केलेली असते. सायलीला अर्जुनच्या प्रेमाची प्रचिती आलेली असते आणि सायली आता पूर्णपणे हरवूनच जाते. सायली अगदी आनंदाने वेडीपिसी झालेली असते. तिच्या कानामध्ये सतत अर्जुनचा तोच आवाज घुमत असतो की माझं तुझ्यावर नाही तर माझं फक्त माझ्या सायलीवरती प्रेम आहे. आणि सायली खूप खुश असते. सायलीसाठी हा खूप मोठा आनंदाचा धक्का असतो. सायलीला आनंदाच्या भरामध्ये आता अगदी नाचावंसं वाटत असतं. तर त्याचबरोबर सायलीला अर्जुनसोबत घालवलेला प्रत्येक क्षणही आठवत असतो की कुसुमताईच्या चाळीमध्ये जाऊन अर्जुनने गुंडांशी 2 हात केलेले असतात आणि त्याच वेळेस आनंदाच्या भरामध्ये तो सायलीला उचलून घेऊन नाचलेला देखील असतो. त्यानंतर अर्जुन सायली जेव्हा हनीमूनला गेलेले असतात तर तिथेच अर्जुनने स्वतःच्या मर्यादा ओळखलेल्या असतात. सायलीला एक ना अनेक प्रसंग असे आठवत असतात. अर्जुनसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवतो आणि सायली आता खूपच लाजत असते. त्यानंतर सायलीला हनीमूनमध्येच घडलेला एक प्रसंग आठवतो. तो म्हणजे सायली तिथं पाय घसरून पाण्यात पडणार इतक्यात अर्जुनने सायलीला सावरलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुनने केस जिंकल्यानंतर सायली अर्जुन दोघेही आता फिल्म बघत असतात आणि सायलीने अर्जुनसोबत केलेली ती मस्ती हे सगळे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यानंतर सायली पुन्हा खिडकीजवळ जाते. सायलीचा अर्जुनवरती पूर्ण विश्वास असतो की अर्जुन कधीच आपल्या मर्यादा नाही ओलांडणार, परंतु सायलीला हे माहिती नसतं की अर्जुन खरोखरच तिच्या प्रेमात आहे आणि नकळतपणे रागाच्या भरात का असेना परंतु अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तर आता प्रिया स्वतःच्या तोंडून अर्जुनसोबत समोर खूप मोठा खुलासा करणार असते.
तर आतमध्ये जेव्हा सायली डोकावते त्याच वेळेस तिथे प्रिया आता इतकी रागाने पेटून उठलेली असते की रागाच्या भरामध्ये तिने जी काही तयारी केलेली असते ते सगळं काही उद्ध्वस्त करायला लागते. तिने पेटवलेले कॅन्डल्स हे सगळे काही ती फेकून देत असते. त्याचबरोबर बलून वगैरे सगळं काही ती फोडून टाकते. प्रियाने जेवढी तयारी केलेली असते ते सगळं उद्ध्वस्त करत असता अर्जुन तिथे प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रिया अर्जुनला जोराची ढकलते आणि त्याला सांगते की हात सोड, माझ्या अंगाला हात नाही लावायचा. तेव्हा अर्जुन परत प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रिया जबरदस्त खुलासा करते अर्जुनसमोर. ती सांगते की मला चांगलंच माहिती होतं की तू फक्त माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोयस, माझ्या भावनाशी खेळतोयस आणि तुझ्याच तोंडून सत्य वदवण्यासाठी मी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. तिथेच आता सायली अर्जुन या दोघांनाही जबरदस्त धक्का बसलेला असतो की आपण जे प्लॅनिंग केलं होतं प्रियाच्या विरोधात ते तिला चांगलंच माहिती होतं. उलट इथे प्रिया नाही तर अर्जुन सायली दोघेही गाफील राहिलेले असतात. तर त्याचनंतर प्रिया अर्जुनला विचारते की काय आता कळलं ना की मी तुला काय स्पेशल सरप्राईज देणार होते ते. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की प्रियाने अर्जुनला सांगितलेलं असतं की उद्याचा दिवस तुझ्यासाठी इतका स्पेशल असणार आहे ना की मी तुला एक स्पेशल सरप्राईज देणार आहे. आणि अर्जुनला प्रियाने ते सरप्राईज आता दिलेलं असतं. खरं तर अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो की प्रियाला आधीपासूनच सगळं माहिती होतं. तेव्हा अर्जुन तिथे प्रियाला सांगतो की हे बघ तन्वी, प्लीज ऐकून तरी घे जरा. प्रिया आता खूप चिडलेली असते आणि ती अर्जुनला म्हणते की तू स्वतःला कोण समजतोस? तू मला मूर्खात काढत होतास. मला? अरे तुझ्यासारखे 5 अर्जुन सुभेदार जरी माझ्या समोर उभे राहिले ना तरी त्या 5 अर्जुन सुभेदारांना मी पुरून उरेल. असं म्हणत प्रिया चक्क आता अर्जुनची कॉलरच पकडते. तेव्हा तिथे सायली देखील खूप चिडलेली असते प्रियावरती. तर प्रिया अर्जुन समोर दुसरा खुलासा करते की मी सर्वात आधी तुझ्यावरती विश्वास ठेवला, परंतु तू काय केलंस? विश्वासघात केलास माझा. साखरपुड्यातून निघून गेलास. तू माझ्याशी नाहीस तर सायलीशी लग्न केलंस. तू आधीही माझ्या भावनांचा विचार केला नाही आणि आत्ताही पुन्हा देखील तू तेच केलंस. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्यासोबत फक्त प्रेमाची नाटकं केली, गेम खेळलास तू माझ्यासोबत. परंतु असं का वागलास अर्जुन तू? असं म्हणत चिडलेली प्रिया अर्जुनला जाब विचारत असते. तर सायली आता फिरून यांच्या समोर येणार इतक्यातच अर्जुन तिथे जबरदस्त धमाका करतो. तो प्रियाला सांगतो की कारण मला खात्री होती की मधुभाऊ केसमध्ये विलासचा खून साक्षीनेच केला आहे. ते तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस, परंतु तरी देखील तू साक्षीला प्रोटेक्ट करतेस आणि ते तू का करतेस हेच मला शोधून काढायचं होतं. प्रियाला आता जबरदस्त धक्काच बसतो आणि प्रिया विचारते की म्हणजे हे सगळं नाटकं तू त्या कोर्ट केससाठी करतोयस? अर्जुन, मी कोर्टामध्ये ओरडून सांगितलं आहे की तो खून साक्षीने नाही तर मधुभाऊनेच केला आहे आणि तरी देखील तू मूर्खासारखे सतत प्रयत्न का करतोयस? अर्जुनही काही कमी नसतो. तो प्रियाला सडेतोड उत्तर देतो की तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी देखील फॅक्ट बदलणारं नाही आहे आणि हेच प्रेमाचं नाटक करून मी तुझ्याच तोंडून सत्य वदवून घेणार होतो. त्यानंतर अर्जुन चुटकी वाजवतो आणि प्रियाला सांगतो की बस आता काही दिवस. आतापर्यंत तू जे लपवलंयस ना ते सगळं आता बाहेर पडेल. सायली मात्र हे सगळं काही अजूनही लपूनच ऐकत असते. कारण प्रियाला जरी सायली तिथेच आहे माहिती असलं तरी अर्जुनला अजूनही माहिती नसतं. खरं तर हा घाट प्रियाने अर्जुनला स्पेशल सरप्राईज देण्यासाठीचा घातलेला असतो, परंतु खरं सरप्राईज तर अर्जुनने प्रियालाच दिलेलं असतं आणि हादरवून सोडलेलं असतं. तर तिथे प्रिया आता ततपप करायला लागलेली असते. प्रियाची बोबडी वळालेली असते आणि तसंच प्रिया अर्जुनला सांगते की तू असे आरोप माझ्यावरती लावू शकत नाहीत. हां, आता प्रिया पुढे जाऊन अर्जुनला धमकी देते की रविराजांना या सगळे प्रकरणाबद्दल सगळं काही सांगायचं. प्रिया अर्जुनला सांगते की आता हे सगळं बाबांना कळायलाच हवं. आता त्यांच्या वकिली भाषेत ते तुला सडेतोड उत्तर देतील. सायलीला आता धक्का बसलेला असतो. सायली विचार करते की ही जर गोष्ट रविराज सरांपर्यंत पोहोचली तर त्याला वेगळाच रंग चढेल. नाही, आत्ता तरी ही गोष्ट रविराज काकांपर्यंत पोहोचायला नको असं म्हणत सायलीचा आता प्रियाच्या समोर येते. सायली आता दरवाजाला जोराचा धक्का मारायला लागते आणि त्यानंतर सायलीने अखेर आता दरवाजा उघडलेलाच असतो. ज्यावेळी अर्जुन सायलीला पाहतो तेव्हा अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो. तर प्रिया तिथे ऐकण्याचं नावच नाही घेत.
प्रिया उलट रविराजांना फोन करायला लागते. इतक्यातच सायली धावत येते आणि प्रियाच्या हातून फोन हिसकावून घेते. तेव्हा प्रिया सायलीला टोमणे मारते की आलीस, खिडकीत उभा राहून कंटाळली असशील ना. अर्जुनला आत्ता कुठे लक्षात येतं की सायली तिथेच होती. तर प्रिया सांगते की मला केव्हाच कळालं होतं की सायली खिडकीत उभं राहून आपलं सगळं बोलणं ऐकते. आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायली जे सांगत होती तेच योग्य होतं. की प्रिया किती शातीर आहे हे आता चांगलंच अर्जुनला कळालेलं असतं. सहजासहजी प्रिया खरं तर सांगणारच नाही, परंतु त्याचबरोबर सहजासहजी ती अर्जुनलाही सोडणार नाही हे देखील सायलीला चांगलंच माहिती असतं. पुढे त्या दोघांसमोर प्रिया म्हणते की हे म्हणजे असं झालं की अर्जुनने एका कठपुतली बाहुलीसारखं मला नाचवायचं आणि सायलीने बाहेरून मजा बघायची. मला केव्हाच कळालं होतं की हा तुमच्या दोघांचा प्लॅन आहे आणि तो प्लॅन मी आता फ्लॉप केलाय. तेव्हा अर्जुन तिथे प्रियाचे गैरसमज दूर करतो. तो तिला सांगतो की 1 मिनिट, सायलीचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हां, लगेचच नवऱ्याने घेतली बायकोची बाजू, कारण तुमची भांडणं देखील ना या एका नाटकाचा भागच होता. सायलीला तर काय, माझ्या भावनांशी खेळायला आधीपासूनच आवडतं, म्हणूनच तिने माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न केलं. परंतु तुम्ही दोघांनी मिळून जो काही प्लॅन रचला, तुम्ही जे माझ्यासोबत खेळलात ना, ते तुम्हाला आता खूप महागात पडेल, असं प्रिया तिथे चक्क अर्जुन सायलीला धमकी देत असते. आत्तापर्यंत गप्प असलेला अर्जुन तिथे प्रियाला विचारतो की काय धमकी देतेस तू आम्हाला. तेव्हा प्रिया सांगते की हो, ही धमकीच आहे. तुम्ही नागिनीच्या शेपटीवरती पाय दिला आहेत. आता त्याच नागिनीचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतं ना, ते तुम्ही बघतच राहा. आणि त्यानंतर प्रिया सायलीच्या हातामधून स्वतःचा मोबाईल हिसकावून घेऊन निघून जाते स्वतःच्या खोलीत. तर अर्जुन तिथे आता प्रियाने जेवढं काही उद्ध्वस्त केलेलं असतं, तोडफोड केलेली असते, त्याचं काचा वगैरे सगळं काही खालती पसरलेलं असतं आणि अर्जुन ते सगळं काही आता उचलत असतो. परंतु सायली अजूनही त्याच आनंदाच्या धक्क्यात असते की अर्जुनने चक्क सायलीवरचं प्रेम कबूल केलेलं असतं. तर अर्जुन सायलीला सांगतो की जे ठरवलं होतं मिसेस सायली, त्यातलं काहीच नाही झालं. त्यानंतर अर्जुन सगळं काही जे प्रियाने उद्ध्वस्त केलेलं असतं ते उचलतच सायलीची गप्पा मारत असतो, बोलत असतो, तिला समजावत असतो. तो सांगतो की मिसेस सायली, तुम्ही अगदी बरोबर होतात प्रियाच्या बाबतीत. तिला आधीपासूनच सगळं काही माहिती होतं. ज्यावेळी अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं तर सायली डोळे घट्ट मिटून उभी असते. अर्जुन तिथे विचारतो की काय झालं मिसेस सायली, हे बघा, प्रिया जे काही तुम्हाला बोलले आहे ते प्लीज स्वतःच्या मनावर लावून नका घेऊ. मी तुमच्यासाठी पाणी आणतो, असं म्हणून अर्जुन जाणार, सायली त्याला थांबवते. सायली तिथे अर्जुनला विचारते की मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं खरं खरं उत्तर द्याल ना. अर्जुन आता घाबरून गेलेला असतो, कारण अर्जुन विचार करतो की अरे बापरे, ज्यावेळी मी तन्वीला सांगत होतो की माझं तिच्यावर नाही तर सायलीवरती प्रेम आहे आणि ही गोष्ट त्यांनी ऐकली आहे कदाचित, कारण त्या बाहेरच उभ्या होत्या, त्या आमचं सगळं बोलणं ऐकत होत्या. म्हणजे आता मिसेस सायली मला सोडून, हे घर सोडून निघून जातील, असं अर्जुनला आता भीती वाटत असते. परंतु सायलीला अर्जुनच्या तोंडून जे ऐकायचं असतं तेच तिने ऐकलेलं असतं. आत्तापर्यंत ज्या क्षणांची वाट पाहत सायली आतुर झालेली असते, ते क्षण आता तिला मिळालेले असतात, कारण स्वतः अर्जुनने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सायली आता याच गोष्टींमध्ये हरवून गेलेली असते. सायली तिथे अर्जुनला पुन्हा विचारते की सांगा ना सर, मी जे विचारेन त्याचे खरं उत्तर द्याल ना मला. इतक्यातच घरातले सगळेच जण आलेले असतात नाटकावरून. ज्यावेळी घरातले सर्वच जण आतमध्ये येतात, पाहतात तर तिथे सगळं काही छान असं डेकोरेट केलेलं असतं, त्याचसोबत कॅन्डल लाईट डिनर असतो आणि त्यांचा आता खूप मोठा गैरसमज होतो. तर तिथे आता पुन्हा ही म्हणायला लागते की सायली, तू काय परत आली नाही. तेव्हा कल्पना म्हणाली की सायली बाबा आता घरातच रमली असणार. तेव्हा कल्पना मुद्दाम सायलीला चिडवत पुन्हाईंना सांगते की पुन्हाई, माझं काही चुकीचं नव्हतं नाही, म्हणजे बघा ना, इथे छान सगळं काही डेकोरेट वगैरे केलं आहे, कॅन्डल, बलून, हे सगळी तयारी बघताय ना, म्हणजे अर्जुनला पित्त वगैरे काही झालेलं नव्हतं. सायली अर्जुन या दोघांना एकमेकांसोबत टाईम घालवायचा होता ना, म्हणून केलेला हा सगळा घाट. आणि सगळेच जण तिथे त्या दोघांवरती हसत असतात, परंतु त्यांचा देखील खूप मोठा गैरसमज झालेला असतो, कारण हे सगळं प्रियाने केलेलं असतं अर्जुनच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी. तर पुन्हा जी तिथे अर्जुनला विचारते की अर्जुन, असं फसवलंस तू आम्हाला.
तेव्हा रविराज सांगतात की पूर्णाई जाऊ देत ना, त्यांचं वयच आहे ना हे सगळं करण्याचं. आणि ते सगळे हसत असतात. इतक्यातच प्रिया तिच्या रूममधून कपडे चेंज करून बाहेर आलेली असते. तेव्हा तिथे रविराज विचारतात की तन्वी, तू केव्हा आलीस कॉलेजमधून? तर प्रिया त्यांना खोटं सांगून गुंडाळते की बाबा, मी थोड्या वेळापूर्वीच आले आहे. काही असाइनमेंट कंप्लीट करायच्या राहिल्या होत्या ना, त्याच कंप्लीट करत बसले होते. रविराज तिथे विचारतात की मग तुझे ते वर्कशॉप वगैरे ते झालं ना व्यवस्थित? तेव्हा प्रिया मुद्दाम अर्जुनकडे पाहते आणि रविराजांना सांगते की हो बाबा, त्या डिझायनरने इतके धडे चांगले शिकवले आहेत ना की जे आयुष्यात कधी आता मी विसरणार नाही. तर तिथे पूर्णाई म्हणते की वा, म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की आज सगळ्यांचा दिवस चांगला सत्कारने लागला. तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की हो पूर्णाची, अगदी बरोबर. बघ ना, प्रतिमा आत्या देखील आज किती खुश आहे. तर कल्पना तिथे सर्वांना सांगते की चला आता सगळेजण मिळून फ्रेश व्हा आणि त्यानंतर आपण गप्पा मारूयात छान. त्यानंतर प्रिया रागानेच अर्जुन सायलीकडे पाहते आणि तेथून निघून जाते. प्रत्येकजण आपापल्या खोलीत गेलेलं असतं. तर अर्जुन आता सायलीलाच खूप घाबरून गेलेला असतो. कारण त्याला वाटत असतं की सायली आता नक्कीच घर सोडून जाणार आणि अर्जुन त्याचंच खूप टेन्शन घेत असतो. अर्जुन घाबरूनच विचार करत असतो की अरे बापरे, तन्वीला मी जेव्हा सांगत होतं की माझं तिच्यावर नाही तर सायलीवरती प्रेम आहे, ते तिथे खिडकीपाशी उभ्या असलेल्या सायलीने सगळं काही ऐकलं आहे. आता मिसेस सायली जर चिडून माझ्यावरती घर सोडून निघून गेल्या तर मी काय करू, असं म्हणत अर्जुनलाच आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. परंतु अर्जुनला अजूनही हे माहिती नसतं की सायली देखील त्याच्या प्रेमात आहे. चैतन्य इतक्यात येतो आणि विचारतो की काय झालं अर्जुन, तुम्हाला बोलावलं होतंस ना? तेव्हा अर्जुन सांगतो की हो चैतन्य, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. चैतन्य देखील आता चकित होतो. चैतन्य डोक्यालाच हात लावतो आणि विचारतो की अर्जुन, आता काय करून ठेवलंयस तू? तेव्हा अर्जुन तिथे खुलासा करतो की चैतन्य, मी मिसेस सायलीसमोर म्हणालो की माझं त्यांच्यावरच प्रेम आहे. तेव्हा चैतन्य आता चकित होण्याऐवजी खूप खुशच झालेला असतो. तर इकडे सायली किचनमध्ये मात्र अर्जुनमध्येच हरवून गेलेली असते. सतत अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची दिलेली कबुली हे सगळं तिला आठवत असतं. इतक्यातच विमल येते आणि विचारते की सायलीताई काय करताय? तेव्हा ती विमलला सांगते की हे काय भाजी गरम करते. परंतु सायलीचं अजिबात लक्ष नसतं, कारण तिने कढईमध्ये भाजी टाकलेलीच नसते. उलट सायली फक्त चमचे घेऊन कढईमध्ये हलवत बसलेली असते आणि तिच्या लक्षातही नसतं की ती भाजी गरम करत नाहीये, ते सगळं काही कढई रिकामी आहे. विमलला आता सायलीवरती खूप हसू येत असतं. त्यानंतर विमल तिथे सायलीला म्हणते की सायलीताई, तुम्ही एक काम करता का? तुम्ही प्लेट साफ करा ना, तोपर्यंत हे काम मी करते. त्यानंतर सायली जेव्हा प्लेट साफ करत असते तेव्हा सायलीची अवस्था पुन्हा तीच असते. ती अर्जुनमध्येच हरवून गेलेली असते आणि तिचं कामामध्ये कसलंच लक्ष नसतं. आणि विमलला तिथे देखील आता सायलीवरती हसू आवरत नसतं. त्यानंतर विमल स्वतःहूनच ती भाजी गरम करायला घेते. तर इकडे रूममध्ये चैतन्य अर्जुनला आनंदाच्या भरामध्ये घट्ट मिठी मारतो आणि त्याला म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन, आता तू शेवटी सायलीला सगळं काही खरं सांगून टाकलं. तेव्हा चैतन्यला अर्जुन सांगतो की नाही नाही, मी सायलीसमोर नाही, म्हणजे मी तन्वीसमोर सायलीवरचं प्रेम ॲक्सेप्ट केलंय. हे सांगत असताना सायलीने हे सगळं ऐकलं. तेव्हा तिथे चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हेच तर घडायला हवं होतं ना आपल्याला. काही जरी झालं तरी ही गोष्ट सायलीवहिनीपर्यंत पोहोचायला हवी होती की तुझं तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की ही ती योग्य वेळ नाही आहे चैतन्य. तू विसरलायस का कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं आहे? जर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे समोरच्या व्यक्तीने हे रिलेशन ॲक्सेप्ट केलं किंवा तो जर तिच्या प्रेमात पडला आणि ही गोष्ट जर दुसऱ्या त्याच व्यक्तीला आवडली नाही, तर कॉन्ट्रॅक्ट मोडून तो कायमचं निघून जाऊ शकतो. आता अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं की सायली त्याच्या आयुष्यातून निघून जाईल आणि अर्जुन डोक्यालाच हात लावून बसलेला असतो. परंतु चैतन्याला मात्र अर्जुनवरती खूप हसू येत असतं. त्यानंतर चैतन्य अर्जुनच्या जवळ येतो आणि अर्जुनला विचारतो की मला सांग, सायली वहिनी तुझ्यावरती खूप चिडली का रे? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, तसं काही नाही वाटलं. बरं, तिने तुझ्याशी बोलणं बंद केलं आहे का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, तसंही काही नाही आहे. तर चैतन्य मुद्दाम आता अर्जुनला घाबरवतो. तो सांगतो की अरे बापरे, मग सायली वहिनीचा किती स्वभाव विचित्र आहे, तुला ही चांगलंच माहिती आहे. एकतर ती घरातल्या सगळ्यांना तुमच्याबद्दल सगळं काही सांगेन आणि हे घर सोडून तरी निघून जाईल, नाहीतर मग सायली वहिनींना वनवा पेटेल, वनवा. तेव्हा अर्जुन आता पुरता घाबरून गेलेला असतो आणि चैतन्य मागे उभा राहून फक्त अर्जुनवरती हसत असतो, त्याची मजा घेत असतो.
तर हा भाग आता इथेच संपलं. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रिया आता चावताळून उठलेली असते आणि ती तिच्या रूममध्ये सगळे काही तोडफोड करायला लागते आणि ती विचार करते की त्या अर्जुनने माझ्यासमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली. तुझं खूप प्रेम आहे ना त्या सायलीवरती, आता बघ मी नक्की काय करते ते. तर त्याचनंतर घाबरलेला अर्जुन विचार करत असतो की मला लवकरात लवकर मिसेस सायलीची समजूत घालावी लागेल. इतक्यातच सायली पाठीमागून आलेली असते आणि तिथे दोघी एकमेकांना एकदमच म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर अर्जुनला आता कळेल का सायली खरोखर त्याच्यावरती प्रेम करते आणि आता चावताळून उठलेली प्रिया पुढे अर्जुन सायलीच्या बाबतीत कोणतं कारस्थान करून त्यांच्यावरती विघ्न संकट आणणार का, हे आपण येणाऱ्या भागात